एक्सप्रेस हॉटेल पॉसमध्ये पॉस रिलेटेड मास्टर क्रिएशनची प्रोसेस आता बघूया. पॉस सॉफ्टवेअर्समध्ये सेल्स ऑप्शन्समध्ये 3 ऑप्शन्स आहेत: मास्टर, ट्रान्झॅक्शन आणि रिपोर्ट्स. पॉस सॉफ्टवेअरसाठी लागणारे सगळे मास्टर्स सेट ऑप्शन्स आपण मास्टर्स ऑप्शनमध्ये तयार करणार. पहिलं तर असेल सिस्टम सेटिंग, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्समध्ये काही सेटिंग्स आहेत ज्या आपल्याला ऑन किंवा ऑफ करायचे असतील, तर ते आपल्याला ह्या ऑप्शन्समधून करता येतील. जसे की स्पेसिफिक कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार काही गोष्टी आपल्याला ऑन ठेवायच्या असतील किंवा ऑफ ठेवायच्या असतील, तर हे सगळ्या ऑप्शन्समध्ये आपल्याला करता येतात. जसं की बार स्टॉकची रिक्वायरमेंट असेल तर आपण बार स्टॉकचं ऑप्शन टिक करू, किंवा मॅन्युअल डे एंड पाहिजे असेल तर तो मॅन्युअल डे एंडचा ऑप्शन ऑन करता येईल, किंवा कॅन्सलेशन KOT कॅन्सलेशन रिझन पाहिजे असेल तर आपण ऑप्शन टाकतो. अशा प्रकारच्या सगळ्या ऑप्शन्स आपण इथं ऑन किंवा ऑफ करू शकतो. एन नंबर ऑफ सेटिंग्स आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर जो रिक्वायर्ड चेंज असेल तो टिक करून आपण सेव्ह करू शकतो. त्या प्रकारची सिस्टममध्ये अपडेट होत जातील. त्यानंतर येतोय ऑप्शन्स मेन स्क्रीन ऑथेंटिकेशन. ह्याच्यामध्ये युजर वाईज सेटिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथे दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ ॲडमिन युजर आहे, RNS युजर आहे, काय मॅनेजर युजर असेल, तर त्या युजर्सना स्पेसिफिकली काही गोष्टींच्या लागत असतील, जसं की इन्सिक्युरिटीची अथॉरिटी देणे किंवा न देणे, किंवा एखादी KOT मॉडिफाय करणे किंवा कॅन्सल करणे, असे ऑप्शन्स आहेत ते आपल्याला युजर वाईज देता येतात. जसं की RNS युजर आणि ॲडमिन युजरला आपल्याला बिल मॉडिफायचे ऑप्शन दिलेलं आहे, बिल डिस्काउंटची अथॉरिटी दिलेली आहे, किंवा रेट चेंजेसची अथॉरिटी दिलेली आहे. असे युजर वाईज स्पेसिफिक जे काही रेट्स आहेत ते आपल्याला इथं चेंजेस करता येतात, ऑन किंवा ऑफ करता येतात. किंवा एखाद्या युजरची सेटलमेंट कॅन्सल करायचं ऑप्शन द्यायचं नसेल तर आपल्याला ऑप्शन ब्लॉक करता येतो. त्याच्यानंतर सिस्टम सेटिंग्समध्ये आपण बघू शकतो प्रिंटर सेटिंग्स आहे, ज्याच्यामध्ये आपण KOTचा प्रिंटर सेट करणे, KOT किंवा बिलाचा बार KOTचा ऑप्शन्स प्रिंटर सेट करणे किंवा काढून टाकणे इथं आपल्याला करता येतात. सेम त्याच्यानंतर आपण बिल प्रिंटर जो आहे तो आपल्याला बिल प्रिंटर सेटिंगमधून ऑन किंवा ऑफ करता येते, किंवा पर्टिक्युलर प्रिंटरचं नाव आपल्याला सेट करून त्या प्रकारची प्रिंटिंग सुरू करता येते. त्यानंतर आपण बघू प्लेस मास्टर्समध्ये. प्लेस मास्टर्स. आता रेस्टॉरंट सेक्शन्समध्ये व्हरायटी ऑफ प्लेसेस असतात, जसं की गार्डन सेक्शन असतो, रेस्टॉरंट सेक्शन असतो, AC सेक्शन असतो, किंवा टेरेस सेक्शन असतो. अशा प्रकारचे आउटलेट जे म्हणतात किंवा ज्याला प्लेस म्हणतो ते आपण इथं तयार करू शकतो. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये बार सेक्शन्स आहे, गार्डन्स आहे, पार्सल्स आहे, रेस्टॉरंट आहे, रूम सेक्शन आहे, आणि स्विगी झोमॅटो सेक्शन्स आहेत. अशा प्रकारचे सेक्शन्स आपल्याला क्रिएट करता येतात. आता उदाहरणार्थ एक क्रिएट केलेला सेक्शन्स आपण बघू, जसं की रेस्टॉरंट आहे, तर त्या रेस्टॉरंट सेक्शनचं आपण नाव दिलेलं आहे, ID आहे, नाव आहे, त्याचा डिस्प्ले इंडेक्स आहे, आणि त्या सेक्शन्सला काही सेटिंग्स आहेत, जसं की KOT काढायचे आणि मग बिल ऑप्शन काढणे, किंवा फक्त बिल काढणे, किंवा KOT आणि बिल काढणे. अशा काही सेटिंग्स आपण या मास्टर्स ऑप्शनमध्ये दिल्या आहेत, ज्या आपल्याला ऑन किंवा ऑफ करू शकतो. किंवा जसं की आता ह्या प्लेसेसचं बिल काढल्यानंतर डायरेक्ट जी पेंडिंग सेटलमेंट राहील, किंवा डायरेक्ट आपल्याला सेटलमेंट डायरेक्ट कॅश सेटलमेंटसुद्धा करता येईल. असे काही सेटिंग्स आपण मास्टर्समध्ये दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला नवीन प्लेसेस करायचे असेल तर आपण न्यू करणार. याच्यामध्ये आपण AC डायनिंग नावाचा एक प्लेस तयार करू, आणि त्याची जी काय सेटिंग्स असेल ती आपण याच्यामध्ये सेट करू शकतो आणि सेव्ह करू शकतो. किंवा एखाद्या प्लेसचं आपल्याला नाव बदलायचं असेल, तर रेस्टॉरंट नाव आहे, तर त्याच्यामध्ये मला रेस्टॉरंट AC रेस्टॉरंट म्हणायचं असेल तर मी त्याचं नाव बदलून इथं सेव्ह करू शकतो. हे झालं प्लेस क्रिएशन किंवा प्लेस मॉडिफिकेशन. त्याच्यानंतर येईल आपल्याला टेबल क्रिएशन्स. नवीन टेबल आपल्याला समजा एका सेक्शनमध्ये ॲड करायचे असेल तर आपण इथं टेबल्स वाढवू शकतो. जसं की आता मी टेबल इथं आहेत माझ्याकडे 109 पर्यंत, तर मी टेबल नंबर 55 ॲड करायचा असेल मी तो टाकू शकतो आणि सेव्ह करू शकतो. किंवा टेबल ऑलरेडी असेल तर तो सेव्ह होणार नाही, त्याच्याऐवजी मी 115 नावाचं टेबल, 115 पण आहे, 200 नावाचं टेबल मला तयार करायचं असेल, 10 नावाचा मी टेबल तयार केला आणि मी तो सेव्ह केला. अशा प्रकारे नवीन टेबल, किंवा मला टेबल करायचं आहे G1 नावाने, तर मी टेबल तयार करेन G7. अशा कुठल्याही नावानं आपल्याला टेबल तयार करता येईल. जो टेबल ऑलरेडी तयार नाही आहे अशा पद्धतीचं नाव घेऊन आपल्याला टेबल तयार करावा लागेल.
त्याच्यानंतर ग्रेड केलेला टेबल आपल्याला एखाद्या प्लेसला असाइन करावा लागतो, जो आपल्याला प्लेस टेबल मास्टर्समधून करायचा आहे. उदाहरणार्थ आपण एक टेबल तयार केला होता G7, तो मी गार्डन सेक्शनला G7 नावाचा टेबल इथं सिलेक्ट करेल लिस्टमध्ये आणि सेव्ह करेल. जेणेकरून जो नवीन टेबल केलेला आहे G7 तो माझा गार्डन सेक्शनला अलोकेट होईल आणि आपल्या पॉस सॉफ्टवेअर्समध्ये दिसताना गार्डन सेक्शन्समध्ये आपल्याला तो G7 नावाचा टेबल इथं दिसून जाईल, ज्याच्यावरती आपण ऑर्डरिंग करू शकतो. किंवा मगाशी मी जसं एक नवीन टेबल प्लेस तयार केला होता, त्याचा एसी डायनिंग नावाचा प्लेस तयार केलेला आहे. किंवा मी रेस्टॉरंट सेक्शन होता, त्याचं नाव मी बदलून एसी रेस्टॉरंट केलेलं आपल्या इथं दिसेल. हे झालं प्लेस संदर्भात आपण एखादा प्लेस तयार करणे किंवा टेबल तयार करणे किंवा एखादा टेबल एखाद्या प्लेसला असाइन करण्यासंदर्भात माहिती. त्यानंतर आपण बघू डिश मास्टर्समध्ये. आता ह्या ऑप्शन्समध्ये येणारे सगळे जे ऑप्शन्स आहेत ते आपण मेनू रिलेटेड आहेत. जसे की एखाद्या मेनूची कॅटेगरी तयार करणे, सब कॅटेगरी तयार करणे किंवा एखादा नवीन मेनू तयार करणे, त्याच्यावरती रेट लावणे किंवा एखाद्या मेनूचा रेट अपडेट करणे किंवा काही मेनूचा आपल्याला कोड बदलायचे असेल तर ते कोड मेनू अपडेट करणे. तर असे ऑप्शन्स आपल्याला इथं मिळतात. जसं की आता आपण पहिल्यांदा बघू एखादी सब कॅटेगरी नवीन तयार करणे. जसं की आता ऑलरेडी इथं आपल्याला दिसतात की चिकन सेक्शन आहे, चिकन नूडल्स आहेत, फिश आयटम्स आहे, फिश थाली आहे. अशा प्रकारची एखादी सब कॅटेगरी आपण तयार करू शकतो. जसं की पनीर स्पेशल नावाची मी सब कॅटेगरी तयार करेल, ज्याचा ग्रुप येईल फूड मेनू, जो आपल्याला फूडमध्ये असेल. मेन कोर्स टाकेन, त्याच्यानंतर याचं डिपार्टमेंट असेल मेन किचन आणि मी सेव्ह करेन. अशा प्रकारची नवीन सब कॅटेगरी पनीर स्पेशल म्हणून आपली तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण बघू सब कॅटेगरी बघितल्यानंतर त्याच्यानंतर आपण नवीन मेनू क्रिएशनचं बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला एखादा पनीरचा नवीन मेनू आपल्याला तयार करायचा आहे. तर मी न्यू मेनूमध्ये गेलो. न्यू केल्यानंतर मला इथं कॅटेगरी येईल फूड मेनू. त्याच्यानंतर मी जी सब कॅटेगरी आहे त्याच्यामध्येच आपण एखादं एक्झाम टाकू, पनीर लबाबदार नावाची मेनू मी तयार करेन. त्याचा शॉर्टकट देईन PL, म्हणजे इनिशियल ऑफ पनीर आणि एल लबाबदारचा L इनिशियल्स. त्याचा मी रेट लावेल ₹250. समजा एसी रेस्टॉरंटमध्ये रेट माझा 270 असेल तर मी तो वेगळा लावता येईल, किंवा स्विगी झोमॅटोला रेट माझा वेगळा असेल तर मी तो 275 लावेल आणि स्विगीला 275. अशा प्रकारे सेक्शन वाईज रेट आपल्याला लावता येतात. हा मेनू माझा इथं तयार झाला. पनीर लबाबदार नावाचा मेनू मी तयार केला. म्हणजे सॉफ्टवेअर्समध्ये एखादा नवीन डिश मेनू किंवा सेल्स मेनू ॲड करणे म्हणजे ॲड मेनू ऑप्शन्समध्ये जाऊन आपण तयार करू शकतो. किंवा एक्झिस्टिंग मेनूचा आपल्याला रेट बदलायचा असेल तर मी तिथं सर्च ऑप्शन्समध्ये गेलो आणि इथं मी सिलेक्ट केला, माझं डिशचं नाव टाकलं पनीर लबाबदार आणि मला त्याचा रेट बदलायचा असेल तर मी इथं रेट त्याचा बदलू शकतो. 260 करू शकतो. त्याच्यानंतर यांचा 270 करू शकतो किंवा स्विगीचा असेल तर 280 करेन. अशा प्रकारे चेंज करून मॉडिफाय करून मी सेव्ह करेन. अशा प्रकारे एक्झिस्टिंग मेनूचा रेट आपल्याला बदलता येतो. हे झालं मास्टर्समध्ये डिश ऑप्शन्समध्ये. आता काही मेनू आपल्याला समजा इनॅक्टिव्ह करायचे असेल तर जे आपल्याला वापरामध्ये घ्यायचे नाही आहेत, पण आपण सॉफ्टवेअरमधून डिलीट न करता काही मेनू आपण इनॅक्टिव्ह करू शकतो. तर ज्या मेनूला आपल्याला इनॅक्टिव्ह करायचा आहे तो सिलेक्ट करून अंडा भुर्जी सिलेक्ट केलं, नेक्स्ट करणे आणि ओके प्रेस करणे. अशा प्रकारे तुमचा मेनूमधला एखादा मेनू डिॲक्टिव्ह होऊन जाईल, जो आपल्याला बिलिंगच्या ऑप्शन्समध्ये येणार नाही, पण सॉफ्टवेअर्समध्ये राहील, युजरला दिसणार नाही. कालांतरानं आपल्याला सेम मेनू आपल्याला जर ॲक्टिव्ह करायचा असेल तर आपण तो वापरू शकतो. हा आपल्याला मास्टर्समध्ये डिशमध्ये इनॅक्टिव्ह मेनू मास्टर्समधून करता येतो. त्याच्यानंतर आपल्याला काही मेनूंची आपल्याला कोड बदलायचे असतील तर आपण ऑप्शन्स वापरतो सेल्स मास्टर्स डिशमध्ये मेनू कोड मॉडिफाय ऑप्शन्समध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळे मेनू आपले दिसतात. ज्याच्यामध्ये आपल्याला जाऊन एखाद्या मेनूचं स्पेलिंग बदलायचं असेल तर आपण बदलू शकतो. जसं की इथं मला कासबग स्ट्रॉंग करायचं आहे तर मी त्याचं नाव बदलू शकतो. किंवा एखाद्या मेनूचा कोड बदलायचा तर 523 ऐवजी मला 545 करायचा तर मी तिथं कोड बदलू शकतो. किंवा त्याला मला शॉर्टकट द्यायचा आहे जसं की CS
सी स्टँड फॉर काचबग, एस स्टँड फॉर स्ट्रॉंग. किंवा काही फूड मेनूमध्ये आपल्याला शॉर्टकट्स लावावे लागतील, जसं की अंडा फ्राईड राईस फुल, अंडा फ्राईड राईस फुल असं लावू शकतो आपण. किंवा मला जिरा राईसला लावायचं आहे शॉर्टकट, जसं की JRF, त्याच्यानंतर JRH, JS, किंवा मला लावायचं आहे टिक्का, पनीर टिक्का मसाला, तर PTM असा शॉर्टकट मी लावू शकतो, पनीर टिक्का मसाला. अशा प्रकारचे शॉर्टकट्स किंवा कोड लावून आपण सेव्ह करणे, जेणेकरून आपण जे शॉर्टकट लावले ते त्या मेनूला अप्लाय होतील. जर चेंज केलेले आपल्याला बघायचे असतील तर आपण पॉसमध्ये जाऊन कुठलाही टेबल ओपन करून जर तिथं आपण टाकलं PTM, तर मला पनीर टिक्का मसाला डायरेक्टली दिसेल. किंवा JRF, जिरा राईस फुल, अशा प्रकारे मेनू आपण टाकलेले दिसतील. त्यानंतर आपण सेल्स मास्टर्समध्ये बघू. मेनू कोड झाल्यानंतर आपल्याला काही मेनूंचे बल्कमध्ये रेट अपडेट करायचे असतील तर आपण मेनू रेट अपडेट ऑप्शन्समध्ये जाऊन बदलू शकतो. त्यानंतर आपण बघू मास्टर्समध्ये काही कॉमन मास्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला एम्प्लॉई मास्टर्स क्रिएट करता येतो, सप्लायर्स क्रिएट करता येतो, किंवा काही प्लेसेसला आपल्याला टॅक्सेशन अपडेट करायचं असेल तर तो टॅक्स मास्टर्समध्ये आपण जाऊन क्रिएट करू शकतो.